भिवंडी में चैन स्नैचिंग गिरोह के मुख्य आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। भिवंडी अपराध शाखा यूनिट 2 ने कार्रवाई करते हुए अम्बीवली कल्याण निवासी अब्बास उर्फ बड्डा यूनुस सैयद को दबोचा है। आरोपी के खिलाफ चैन स्नैचिंग, चोरी और लूट के 20 से ज़्यादा मामले दर्ज थे और उस पर मकोका भी लगाया गया था। पुलिस के मुताबिक आरोपी महिलाओं और वरिष्ठ नागरिकों को निशाना बनाकर वारदात के बाद बाइक से फरार हो जाता था। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर उसे गिरफ्तार किया। पूछताछ में उसे कई मामले कबूल किए हैं। पुलिस ने आरोपी के पास से करीब 30,22,500 रुपये के सोने के आभूषण बरामद किए हैं। इस गिरफ्तारी से भिवंडी, नारपोली, शांतिनगर और आसपास के इलाकों में हुई कई चैन स्नैचिंग की गुत्थी सुलझने की उम्मीद है। आरोपी को अदालत में पेश कर पुलिस रिमांड मांगी गई है। इस कार्रवाई को भिवंडी अपराध शाखा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे के नेतृत्व में पीएसआई रविंद्र पाटिल और उनकी टीम ने अंजाम दिया है। आप देख रहे हैं पोल खोल NX चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें। नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक सोनवणे आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे. त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा यूनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला पीएसआय पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्यांच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये 232 ग्रॅम सोनं, त्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे. सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे. त्याला मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत. सर, कशी होती त्याची मोडस? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन दाखल होता मोक्याचा गुन्हा. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. ज्या अनुषंगाने आता दाखल असलेल्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून. त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. सर, यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याची पनिशमेंट होतील का येत्या काळात, आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे ही चोरी करायचं, म्हणजे बाईकवरनं केली जायची, घरातनं घरफोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा यूनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे. त्याचबरोबर त्यांना सोनसाखळी चोरी किंवा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे.